जगदंबा माता की जय. आदिशक्तीच्या बाबतीत सुंदर कथा सांगायला सुरुवात करतात. एक दिवस भगवान नारायण वैकुंठ धामामध्ये बसलेले असताना माता लक्ष्मी स्वतःच स्वरूप पाहण्यामध्ये मग्न होते. स्वतःच स्वरूप. आणि हे नारायणांनी बघितलं. नारायणांनी बघितल्याच्या बरोबर लक्ष्मी मातेने देखील नारायणांच्याकडे बघितलं. काहीच कारण नव्हतं मला. माता लक्ष्मीच्याकडे बघितलं. नारायण भगवान हसले. लक्ष्मी मातेला काय वाटलं काय माहिती. लक्ष्मी मातेला वाटलं लय देखणं दिसतंय म्हणून माझ्यावर हसले होऊन दिसत. एवढा रुपयाचा अभिमान चांगला नाही. लावण्य सुकुमार मागचा हसता तुमचे म्हणजे काय आम्हाला हसता काय. लक्ष्मी मातेचा गुण सात्विक आहे. परंतु आदिशक्तीनं काय अंतःकरणामध्ये प्रेरणा केली माहित नाही. माणूस तामसी शक्ती अशी वाढली आणि वाढल्याबरोबर असा राग आला. ज्या चेहऱ्याचा ज्या बुडक्याचा ज्याचा लयचा अभिमान आहे ना म्हणले ते गळून पडन एक दिवशी. शापच देऊन टाकला मरणार. एकदा त्याला बरेच दिवस आहे. असुरांचं साम्राज्य माजलं आणि असुरांचं साम्राज्य माजल्याच्या नंतर त्या असुरांच्या पासून सृष्टीचं संरक्षण करण्याच्या साठी 10,000 वर्ष भगवान नारायणांनी आपल्या दिव्य धनुष्याच्या सोबत राक्षसांचा निपात केला. 10,000 वर्ष युद्ध झालं. पुराणादी जुन्या काळचा विषय. इतके वर्ष युद्ध झालं आणि भगवान नारायण थकून गेले. थकून काम करून कष्ट करून. आणि त्या युद्ध भूमीमध्ये आपला धनुष्य ठेवला आणि त्या धनुष्याच्या प्रत्युंचेला उस दिलं. मला थोडा तुरी असते जो काय मिळेल असं उस दिलं. भगवान झोपी गेले. झोपी गेल्याच्या नंतर इकडे देवतांना आनंद आहे. युद्धाच्या आतमध्ये आपल्याला विजय मिळाला. आपण काय करू म्हणे यज्ञ करू. यज्ञाच्या करता संपूर्ण देवता एकत्रित आले. परंतु एकाचे अबसेंटी राहिले. नारायण कुठे. नारायणांच्या शिवाय यज्ञ पूर्ण कसा होणार. बघितलं अंतर्ज्ञान दृष्टीने ध्यान लावून ते बाबा तर झोपी गेला. चला म्हणले आपण सगळे जाऊन उठू. त्यांना जवळ जाऊन बघितलं तर काही नारायण उठण्याच्या परिस्थितीत नव्हते. योगनिद्रेमध्ये अत्यंत गाढ अशी झोपी गेली. ब्रह्माजीनं विचार केला नारायणांना तर उठवायचंय. बघ यांना उठवण्याच्यासाठी काय करावं लागेल. ब्रह्माजीनं एक वाळव्यांची उत्पत्ती केली. लागायच्या कुठे. आणि त्यांना सांगितलं भगवंताचं धनुष्य पोकराम. वजनानं धनुष्य तुटल आणि तुटलं की उस निघल आणि देव उठे. छोटे छोटे जीव म्हणले आम्ही पाप नसतात करीत. का. कारण काही ठिकाण असे असतात त्या ठिकाणी जर आपल्याकडून ती घटना घडली तर आपल्याला त्या ठिकाणी ब्रह्महत्येचं पातक लागतंय.
निद्रा भग्न कथाद्येषु दाम्पत्यो हृति भेदन. कोणते कोणते पातक आहेत जन ब्रह्महत्येचं पातक लागतं. पहिलं पातक म्हणजे झोपलेल्याला उठवू नये. मग आनंद झाला बाबा. 3:30 वाजता फोन बघायचा आणि पुन्हा उठू बिने सकाळी. मग तर काय याच याची डोळा काय तो स्वर्ग सुखाचा अनुभव मिळायचं काम आहे नाही. काय काय अशी तरुण पिढी पाहिजे. मग म्हाताऱ्याला सांगते पोतीत निघा. बरोबर. झोपेतून उठवल्यावर ब्रह्महत्येचं पातक लागतंय. परंतु ती झोप ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदरची असावी. तिथून पुढे उठवायचं. ब्रह्महत्येचं पातक झोपेतून उठवून मार. शक्यतो उठवत नाही कारण तो आनंद असतो. परंतु झोप ही विकृती जर बनत असेल तर नक्की उठवायला काय हरकत नाही. नंतर सांगितलं कथेमध्ये विक्षेप करणे. भगवंताच्या कथेमध्ये विक्षेप होऊ नये, करू नये महाराज. फक्त ती कथा भगवंताची असावी इतका फक्त नियम आहे. जर ती कथा फक्त नावाला भगवंताची असेल आणि जर ती दुसरीकडे जात असेल तर बसलेल्या पैकी कुणीही पुंडलिक वरदा म्हणून आरती उचलू शकते. त्याला काही अडचण नाही. त्याला काही म्हणजे चॅलेंजेस नाही. कारण की आपण आयुष्यातली 2-3 तास अमूल्य जे कधी मिळणार नाहीत ते देऊन तिथं बसलेलो असतो. ती जर कथा भगवंताच्या व्यतिरिक्त होत असेल तर चालू ह्याच्यामध्ये पुंडलिक घ्यायचं. आपण घ्यायचं का लगे आरतीला उभं राहायचं. तू करता तू का येत असेल. त्याच्यानंतर तिसरं, पती पत्नी जर आपापसामध्ये गुह्य बोलत असतील तर त्यांच्यामध्ये विक्षेप नाही करायचा. चौथं पाप सांगितलं, आई आणि लेकराच्या आतमध्ये ताटातूट होता कामा नये. अशी काही पाप आहेत. पित्या आणि पुत्राच्या आतमध्ये कलह, लोकांच्या घरात भांडणं लावून येत महाराज. एवढी जर पाप केली तर आपला ब्रह्महत्येचं पातक लागतं. म्हणून त्या वाळव्या म्हणल्या आम्ही काय करणार नाही. ब्रह्माजीनं पुढचं डोकं लावलं. लाच दिली तर जमल का? माळ काढणार नाहीत पण करुणा राहत असल्यावर मग जमत. निष्ठावान माळकरी आहे परंतु ते स्कोर वाढल्यावर जमतंय का? जीवन मिळायला लागले ना मग काढायची का? तसं ते ब्रह्माजी म्हणले आहेत तुमचं ज्ञान बरोबर नाही असं नाही, परंतु तुम्हाला जर यज्ञ भाग आम्ही दिला तर हा मग करतो. ठरलं. यज्ञाचं म्हणजे आम्ही जे हवन करू आता नारायण उठल्याच्या नंतर आणि त्याचे खाली जे सांडन तो भाग तुम्हाला मान्य करून टाकले. आणि मान्य केल्याच्या नंतर ते धनुष्य पोकर आणि पोकरल्याच्या बरोबर प्रत्येच्या तुटल्याच्या सरशी वीज कडाडावी असा आवाज झाला आणि भगवंताचं शिर लवण सागराच्या आतमध्ये जाऊन पडलं. धुळा उडाला. धूळ शांत झाल्याच्या नंतर बघितलं तर भगवंताचं फक्त शिर सोडलं. काय करावं? सगळी देवता थरथर कापू लागले. नारायणांची अवस्था झाली. काय करावं लागेल? ब्रह्माजींनी सगळ्यांना जवळ केलं. म्हणे नाविलाज आहे. येथे दुःख भोगतार केलं दुःख न बुजते. देव असो दानव असो कोणी असो म्हणले इथं कोण आहे ज्याला दुःख भोगावं लागत नाही. तुमचे आमचे पालनहार नारायणांना देखील इथं आता निस्तब्ध होऊन पडावं लागलं. त्यांचं शिर उडून गेलं. महाराज आपल्याला ठेस लागलं ह्याच्यात काय नवलंय? आपल्या जीवनामध्ये एखादा हातपाय तुटल अपघात घडल ह्याच्यामध्ये काय नवलंय?
सृष्टी चालकाची ही अवस्था आहे. ब्रह्माजी समजून सांगू लागले, परंतु बाकीचे देवता घाबरले. आमच्याकडून हे पातक झालं, आम्ही जर हा उद्योग मांडलाच नसता तर इथपर्यंत आलंच नसतं. भगवान नारायण निद्रिस्त अवस्थेमध्ये होते. यज्ञाच्या साठी आम्ही थोडा वेळ थांबलो असतो तर बरं झालं असतं. काय करावं? ब्रह्माजी म्हणले, आपण काम करू. हे आपल्या अखत्यारीतला विषय नाही. नारायण सुद्धा ज्या आदिशक्तीची उपासना करतात त्या आदिशक्तीला आपण शरण जाऊ. तू वस्तु परमान देवी ब्रह्मविद्याम सनातनी, सनातनी असणाऱ्या आदिशक्तीला आपण शरण जाऊया आणि आपण तिची स्तुती करू. देवतांचं वाक्य, देवतांचे शब्द म्हणून कोणीतरी पुढे येऊन स्तुती केली पाहिजे. म्हणून चारी वेद तिथं मूर्तिमंत रूपानं प्रगट झाले. वेदांनी हात जोडलेले आहेत आणि वेद आदिशक्तीची स्तुती करू लागतात. नमो देवी महामाई विश्वत्परोपकरी शिवे, निर्गुणे सर्वभूतेषु मता शंकर कामदे. निर्गुण स्वरूप असणारी आदिशक्ती, आम्ही संपूर्ण जगताच्या सहित या देवतांच्या सहित तुला शरण आलेलो आहोत. आम्हाला या दुःखातून तू बाजूला कर. अशा पद्धतीनं वेदांनी गायलेली स्तुती ही देवी भागवताच्या आतमधली प्रथम स्तुती आहे. वेद स्तुती म्हणलं. या वेद स्तुतीच्या श्लोकांच्या माध्यमातून जो कोणी जीव आदिशक्तींचं स्तवन करेल त्यांना आदिशक्ती त्यांच्या मनातले असणारे इच्छित फल प्राप्त करून देते, असं वरदान या वेद स्तुतीला आदिशक्तीनं देऊन टाकलेलं आहे. शृणोति वा स्तोत्रमिदं मदीयं भक्त्या त्रिकाल सततं नरोय विमुक्त दुःखत भवद्विसुखीच. तो जीव 3 कालामध्ये कुठल्या का एका कालात या स्तुतीचं श्रवण करेना. प्रत्येक श्लोकाचा विस्तृत अर्थ सांगता येईल, परंतु 9 दिवसात देवी भागवत संपवायचं आहे. आपल्याला स्पर्श करून पुढे जाणे. 7 दिवस जो कोणीही 3 कालाच्या आतमध्ये ही स्तुती श्रवण करेल किंवा म्हणेल किंवा पाठ करेल किंवा येत नसेल तर लोकांकडून ऐकल, त्याच्या संपूर्ण दुःखाचा नाश होतो आणि त्याला आवश्यक असणारे इच्छित फल प्राप्त होते. नाही आम्हाला वेदानं गायलेली स्तुती येत, आम्ही काय गावं आणि येऊ पण नाही माझं म्हणणं. कारण आईची स्तुती वेदांना केली काय आणि आईची स्तुती तुम्ही आम्ही केली काय, आईला ती तेवढीच प्रिय असते. एखादं हुशार असणारं लेकरू, लय शिकून आलेलं लेकरू, डॉक्टरेट झालेलं लेकरू आईची ओळख करून देत असताना जरा विशेष करून देत असेल, की आमच्या मातोश्री म्हणत असेल, यांनी आम्हाला फार कष्टातून सांभाळलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत, असं ते त्याच्या लोकली सांगत असेल ना. मग त्यातले अर्धे शब्द इंग्रजी, आमच्यासाठी फार यांनी स्ट्रगल केलेला आहे आणि आम्ही फार असं सुरू असेल. परंतु एखादं त्याच आईचं लेकरू असतंय, ह्या बाकीच्याला शिकविण्याच्यासाठी ती रानात राबत असते आणि ती आल्याच्या नंतर त्याला काय माहिती कोण आहे ती. राम राम. ही आमची आई. आई सुद्धा डोक्यात येत नाही. आमची म्हातारी आई. भाकर खाल्लीस का तू? आईला कोणतो गोड वाटत असेल ही म्हातारी, सख्खी असली तर. आई भाकर खाल्ली, त्याच ती पालिश कोण ऐकून घ्या मोकळा मारा. त्याला लक्षात. तसा आदिशक्ती जगाची आई आहे. नाहीच कुठला शब्द आपल्याला आठवला तर आई नावाचा शब्द तर नक्की आठवतो. त्यामुळे आईच्याकडे जात असताना
आई याच भावनेनं आपण गेलं पाहिजे. आदिशक्तीला सिद्ध करत बसू नका, ती स्वतः स्वयंसिद्ध आहे. आपण तिची सेवा काय करणार महाराज? तिनंच दिलेले हात आहेत. आपण तिला वाहणार काय? तिनंच तयार केलेले पुष्प आहेत. आपण तिला माळ घालणार काय महाराज? आम्ही सकाळी सकाळी उठून माळ घालतो, उठला तर घालतो. तिच्याच शक्तीने हे संपूर्ण जगत चालतं आणि तिच्याच शक्तीने आपण तिची सेवा ती आपल्याकडून करून घेते. तुम्ही आम्ही करणारे कोणी नाही. आईकडे जात असताना फक्त वात्सल्य भावनेने जा. आदिशक्ती आपल्याला मांडीवर घेतल्याशिवाय राहणार नाही. वेदाने केलेली स्तुती जरी आम्हाला येत नसली तरी हे भवानी माता, आम्ही तुझे साधे बोळे बघता, आम्हाला येईल तशी स्तुती. कुठली स्तुती तरी येते महाराज. अहो, एक देवीचा अभंग आम्हाला येत नाही. आनंद आहे. अहो नाही येऊ द्या. अभिमान नित्य नवाता या माझी, नसला आला तरी काय हरकत नाही. आम्हाला आंबाबाई म्हणता येते. अहो आंबा नाही म्हणता येऊ द्या, नित्य बाई म्हणता आलं तरी आई खुश होती. म्हणून तर ती आई आहे, म्हणून तर ती जगन्माता आहे. भाव महत्वाचा आहे, प्रेम महत्वाचं आहे. काय आपण देवीला बली देणार महाराज? लोकांची मुंडकी देवीच्या समोर कापणं सहज सोपं आहे. कधीतरी हे मुंडक आदिशक्तीच्या समोर ठेवून द्यावं. गरज असेल तर ठेवून घे, नसेल तुला समोर काय तरी नाही. दोन हाताने उचलून आपल्याला मांडीवर घेतल्याशिवाय आपल्या आमच्या अंतःकरणातला अहंकार रूपी आसूर मरायला तयार नाही. आम्ही आदिशक्तीची काय उपासना करणार? आमच्यासाठी इतरांच्याकडे बोट नाही. मी स्वतःच्या बद्दल सांगतो, आयुष्यातली 37 वर्ष वाया चाललीत महाराज. अजून परमार्थातला पण नाही कळाला. जीवनाचं वाटोळ होण्याच्या मार्गावर आहे, परंतु अजूनही अंतःकरणाच्या आतमध्ये भक्ती, प्रेम, ज्ञान काही नाही, काही नाही. त्यामुळे आदिशक्तीच्या पुढे जात असताना फक्त आणि फक्त मुलगा, कन्या या रूपानं आपण जा. नाही कुठली स्तुती आली तरी चालेल. आदिशक्ती आपल्याला शब्दाच्या पलीकडचं असतं, त्याला प्रेम म्हणतात. म्हणजे शब्दामध्ये व्यक्त केलं जातं त्याला प्रेम म्हणताच येत नाही. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम नारदजी म्हणतात. ज्या प्रेमाचं स्वरूपच अनिर्वचनीय आहे, त्याचं आम्ही काय सांगणार? वेदांनी स्तुती केली, आदिशक्ती आली आणि आदिशक्तीनं हे सगळं वरदान देऊन टाकलं. आणि त्यावेळेस अशा भोळ्या लोकांना वाटू लागलं की आम्हाला जरी स्तुती आली नाही तर आम्ही काय करावं? गरज नाही, हात जोडा, आदिशक्ती खुश आहे. कधीतरी आदिशक्तीच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपलं दुःख सांगण्याच्या पूर्वी कधीतरी ते विलक्षण रूप बघितल्याच्या नंतर एकदा मान वाकडी करून आईच्याकडे बघा. मी तिला विचारा, जगतजननी तू लोकांच्यासाठी असशील, मी आज तुला विचारते, आई कशी आहे? जगताचे दुःख हरण्याच्या करता इतकी हरवून गेली तू? मी विचारते, तू काय ह्याला भक्त म्हणतात? पूर्ण जगत देवाच्याकडे मागतय, परंतु माझा छोटासा नामा दुधाची वाटी घेऊन देवाच्या ओठाला लावतो. याच्यामध्ये देव नाम्याच्या घरी पाणी भरतो महाराज. जगतजननी लोकांचं दुःख हरण्याच्यासाठी सिंहाच्या आरूढ होत असेल, मान्य आहे, परंतु आम्ही आदिशक्तीच्याकडे मागण्याच्यासाठी नाही, आदिशक्तीला भेटण्याच्यासाठी, याच्यासाठी जाऊ. आई, नवरात्रामध्ये लाखो लोक आली, तुझ्याकडे मागून गेले असतील, थकली असतील नाही तू? आई कशी आहे? याला म्हणायचं स्तुती, याला म्हणायचं भक्ती, याला म्हणायचं प्रेम. जसं जसं वाढू लागतं महाराज, ज्या ज्या वेळेस आईच्याकडे तुम्ही आई म्हणून बघाल त्यावेळेस ती जगतजननी तुम्हाला हाकेच्या नाही हो, तुम्ही त्या आदिशक्तीच्या मांडीवर बसल्याचा अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही. याचं वैशिष्ट्य आहे ते 4 भिंतीत म्हणून सांगायचं असते, बाहेर नाही. हा अनुभव नित्य नवाता या माझी. भक्तीच्या मध्ये, प्रेमाच्या मध्ये हा अनुभव नित्य येत असतो. त्यामुळे आदिशक्ती आपल्याला सहज लाडक्या मुलाच्या सारखं वागवते, राहते. आपण तेवढं तिच्याशी एक रूप झालं पाहिजे.
आदिशक्ती आपलं रूप घेऊन प्रगट झाली. देवतांनो काय झालं रे बाळा, कशा करता त्रास झाला? म्हणे काय नाही, बघा ना नारायणांचं शिर पडलं. अरे माझ्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. भक्ताने अजून एक अर्थ इथं काढला. आदिशक्ती जर तुमच्या इच्छेनं काहीच होत नसेल तर आमच्या जीवनामध्ये आलेली दुःख सुद्धा जर तुमच्याच इच्छेनं आली असतील तर स्वीकारेत का? आमच्या जीवनामध्ये आलेलं दुःख जर तुमच्या इच्छेनं जर आले असेल तर मान्य. भक्ती प्रेमाचा एक अलौकिक रस असतो, अलौकिक रस असतो. अशी कोणती गोपी आहे जी भगवंताला रोज भेटू शकत नव्हती? तुझी इच्छा आहे ना, विषय संपला. तसं माता तुझी इच्छा आहे ना, आम्ही असं राहावं, आनंद आहे. जिथं स्वतःचा विचारच संपतो तिथं भक्ती सुरुवात होते, तिथं प्रेम सुरुवात होतंय, तिथं परमार्थाचा मार्ग सुरू होतो आणि तिथं देव आणि आपल्यामध्येचा अंतर कमी 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 होत जाऊन एक दिवशी आपण एक स्वरूप होतो, प्रेम स्वरूप होतो, ज्ञान स्वरूप होतो, देव स्वरूप होतो. अरे माझ्या इच्छेनं झालं. काय इच्छा होती तुमची? म्हणे काय नाही. एक काळ सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर हयग्रीव नावाचा असुर, त्या असुरानं माझी तपश्चर्या केली 1000 वर्षापर्यंत. आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर मला काय, देव असुर सगळे सारखेच असते आईला. आणि मी तिथं आले त्या असुराने मला अमर होण्याचं वरदान मागितलं. मी म्हणलं असुरा अमर तर कोणी होऊ शकत नाही. त्यानं पर्यायवर मागितला, जर मला कोणी मारणार असेल तर तो माझ्यासारखाच असावा, हयग्रीव स्वरूपाचा, तरच मी त्याच्या हाताने मृत्युमुखी पडेल. म्हणून माझ्या इच्छेनं माता लक्ष्मीच्या अंतःकरणाच्या आतमध्ये तामसिक वृत्ती झाली आणि त्यांनी नारायणांना शाप दिला आणि आज त्यांचं शिर धडा वेगळं झालेलं आहे. विश्वकर्म्यांना बोलवा आणि हयग्रीव म्हणजे घोड्याचं शिर भगवंताला लावा, जेणेकरून त्या हयग्रीव नावाच्या राक्षसाचा वध नारायण करतील, ही माझी इच्छा आहे. घोड्याचं शिर आणलं, भगवंताला लावलं आणि लावल्याच्या बरोबर दिव्य नाद करत भगवान उभा राहिले आणि गर्जना करतात, हयग्रीव भगवान की जय. भगवंताने हयग्रीव अवतार धारण केला. पुढे आदिशक्तीच्या इच्छेने त्या दुष्टाचा अंत देखील केलेला आहे. यामध्ये पहिला प्रश्न संपला, भगवंताचं शिरधडा बिघड का झाला? प्रश्न क्रमांक 2 तो असा होता की मेदिनी नाव का पडलं दरिद्रीला? काय कारण? शेषशाही भगवान नारायण जेव्हा कोटेच नव्हते काही, सर्वत्र पाणी आहे. एक कमलनाल आलेली आहे आणि त्यातून ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. भगवान नारायण दोघच भगवंताच्या कानामधून, कानाच्या मळीपासून 2 दैत्य उत्पन्न झाले, राक्षस. सृष्टीची उत्पत्ती नाही, अगोदर राक्षसाची उत्पत्ती. ती बी कोणापासून? नारायणांच्या पासून. आपल्या पोटी एखादे बेकार आलं तर लय टेन्शन घ्यायची गरज नाही. भगवंताच्या कानाच्या मळीपासून 2 राक्षस जन्माले, मधून पेटवून 2 राक्षस, मधु आणि कैटभ. आता परत जाणकारांना प्रश्न पडतो, भगवंताचं स्वरूप सात्विक आणि सात्विक स्वरूप जर भगवान असतील तर भगवंताच्या पासून उत्पन्न होणारी सृष्टी सुद्धा सात्विक सृष्टी असली पाहिजे. हे तामसिक वृत्तीचे राक्षस जन्माला कशामुळे आले? भगवंत सात्विक स्वरूप, बरोबर आहे. आता उत्तर,
ज्या ज्या वेळेस कुठलंही मनुष्य शरीर असो, देव शरीर असो, कुठलं का शरीर ज्या वेळेस ते धारण केलं जातं, त्या शरीरामध्ये सत्व, रज आणि तम या तिन्ही पद्धतीचे गुण असतात म्हणजे असतात. मग ते कमी अधिक प्रमाणामध्ये असतात. भगवान ज्यावेळेस युद्ध करतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये तामसिक शक्ती अधिक वाढते. भगवान प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या आतमध्ये 3 गुण असतात म्हणजे असतात. ही त्रिगुणात्मक बनलेली सृष्टी आहे आणि तीच आदी माया ही सृष्टी चालवत असल्याच्या कारणानं भगवंताच्या सात्विक रूपाच्या आतमध्ये सुद्धा भगवंताच्या कर्णाच्या मुळीपासून 2 तामसिक दैत्य उत्पन्न झाले. मधु आणि कैटभ फिरू लागले पाण्यामध्ये. पायाकडे पाहिलंच नाही आपण, कुठून आलो तर कुठून नाही, सरळ वर गेले. आपल्यासारखं कुठून आलोत माहित नाही, कशासाठी आलो तपास नाही, काय करायचं येऊन काहीच माहित नाही, मेल्यावर कुठे जायचंय बस ना, ते शरीराला न्यायचंय आपल्याला. लोकांनी आपली ताटी बांधायच्या अगोदर एखाद्या दिव्य धामाच्या आतमध्ये आपली वाटी तयार असावी, तर मनुष्य जन्म घेण्यामध्ये अर्थ. लोकांनी आपली ताटी बांधायच्या अगोदर एखाद्या दिव्य धामामध्ये भगवंताच्या ताटामध्ये आपली वाटी तयार असावी, एवढं साधन करावं तरच मनुष्य जन्म घेण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. नसता काय तरी थोडी श्वान सुकरे बापूरी, काय अर्थ आहे त्या जीवनामध्ये? सरळ हा देह त्याग केल्याच्या बरोबर भगवंताच्या एखाद्या दिव्य धामामध्ये आपलं सीट रिझर्व असत. गेले 2 जण. तिथं ती दिसलं ब्रह्माजी. ब्रह्माजीला बघितल्याच्या बरोबर म्हणले आपण याला मारून टाकू. उगाच वृत्तीच तामसिक आहे. आणि ते मारायला धावलं. ब्रह्माजीनं बघितलं आपला मारायला, ते धावत आलं खाली नारायणांच्याकडे. मामाला वाचवा. ते राक्षस पळत यालेत माग. ते म्हणतोय आम्हाला वाचवा. हे तर गाढ झोपी गेलेलं नारायण. काय कमाल, मी हिट कार्ड होतो उठाना. शेवटी लक्षात आलं आपली ज्यावेळेस उत्पत्ती झाली त्यावेळेस आपल्याला 2 शब्द ऐकू आले होते, तप. आणि ते 2 शब्द हे तो जो आवाज होता, तो आवाज हा पुरुषी आवाज नव्हता. कुठल्या तरी आदिशक्तीने किंवा पराशक्तीची ती हाक होती. आपण त्या शक्तीचं स्मरण करू. त्या शक्तीचं, जगत जननीचं ब्रह्माजीने स्मरण केलं आणि सांगितलं, आदिशक्ती भगवान नारायण तुमच्या योग निद्रेच्या अधीन गेलेले, तुमची शक्ती उतरवा. म्हणजे ते जागे होती. ब्रह्माजीनं स्तवन केल्याच्या बरोबर आदिशक्तीनं आपली योग मायेची असणारी निद्रा शक्ती, योग निद्रा कमी केली आणि कमी केल्याच्या बरोबर नारायणांचे डोळे उघडले. काय करायचं म्हणे, हे 2 जण मला मारायला, ह्यांचा वध करा. युद्ध सुरू झालं. मला 1 नाही 2 नाही 5000 वर्ष युद्ध चाललं दोघायचं. 3 जण, ती 2 आणि 1. नारायण शेवटी चतुराचं शिरोमणी. नारायण म्हणले आता काहीतरी उपाय केला पाहिजे. नारायण म्हणले बघा तुम्ही 2 आहेत का नाही, एकटा का नाही, मग आपण काय करू आता म्हणे, थोडी विश्रांती भजन करू म्हणे थोडं मधलं, पुन्हा मग आपण युद्ध करायला सुरुवात. मग ठीक आहे, काय हरकत नाही. दोघांनी देखील आराम केला. भगवान बसले. परंतु मोठी माणसं लोकाला आराम करतो असं सांगत असते, करीत नसते. बरोबर आहे का? म्हणून तो मोठी होत असते. ते गेलो झोपी. मला काय म्हणले, आपण 2 म्हणले आता आराम करू. झोपी गेलो मला. बरोबर आहे. हुशार चाबरे विद्यार्थी जवळचे लेकर झोपी घालीत असते तर पुन्हा उठत असते. तर आपण गेम खेळू, मोबाईल बघू, आणि त्यांचे डोळे चांगले तारवटले
चला कडे आता झोपतो, आणि झोपले की उठणार. मोठी माणसं अशीच असतील महाराज. जिथं गुतायला नाही पाहिजे तिथं सामान्य माणसाला गुतवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. परंतु संत मद निरंतर जागविती, म्हणून काय देवे त्याची अविद्या. संत झोपीच देत नाहीत. संत सतत सतत जाग करतात. त्या देह नगराला आलं तिथं राहायचं नाही, जायचंय आपला, आणि जायचंय ते अशा ठिकाणी पुनरपी संसार येणे नाही, पुन्हा माघारी यायचं नाही. आणि जरी आलो तरी सुद्धा त्या भगवंताच्या सोबत त्याच्या दिव्य लीलांच्या आतमध्ये सहभागी होण्याच्यासाठी येऊ, असं सतत सतत आपल्या जागृत करत राहतात. म्हणून संत साधू श्रेष्ठ. नारायणांनी ध्यान लावलं आदिशक्तीच. आदिशक्ती माता परंबा 5000 वर्ष झाले मी यांच्याशी युद्ध करतोय, मला हे हरत का नाही? आदिशक्तीने सांगितलं कवाच हारणार नाही. म्हणजे कारण म्हणजे तुमच्या पासून जन्म झाल्याच्या बरोबर यांनी माझी तपश्चर्या केली, आणि माझी तपश्चर्या केल्याच्या नंतर माझ्याकडून वर प्राप्त करून घेतला, आणि तो वर म्हणजे इच्छा मरणार. यांची इच्छा होणार नाही तोपर्यंत ते मरणार. नारायण म्हणले मग काय करू? म्हणे ह्यांच्याकडून मरण मागून घे ना. नारायण म्हणले काय येडेच नाही, मरण मागून घ्यायला ते माझं माराय बसलीत, मला माझं काय? म्हणून तर मला आधी माया म्हणतेत. म्हणजे तुम्ही कशाला काळजी करली? तुम्ही काय कराल? मी बराबर काम करते, मग तू टेन्शन घेऊ नको. आदिशक्तीने आपला अष्टभुजा स्वरूप जरा सीमित केलं. मला आदिशक्ती चतुर्भुज झाली. आधी माहिती इतकं सुंदर स्वरूप, आणि इतकं सुंदर स्वरूप बघितल्याच्या बरोबर त्या मधु आणि कैटबाजाकडे बघून आदिशक्ती हसली. वारसा मधलाच रिकामदार बघायचा. आणि आदिशक्ती हसले, आणि ह्यांच्यामध्ये मदोन्मत्तपणा चढल्याबरोबर तर नारायणांनी आपली शस्त्ररूपी जीभ वापरली. शस्त्र जीभीच शस्त्र आहे नारायणांच्याकडे. नारायणांना देखील आदिशक्तीनं आपली दिव्य विद्या देऊन टाकली. ती दिव्य विद्या म्हणजे मोहिनी विद्या. बोला म्हणे. नारायण म्हणतात मधुकैटक तुमच्यासारखा युद्ध कुशल मी आतापर्यंत बघितलाच नाही म्हणे. मग काय करायचंय? मला एक वर देतात. मोठ्या माणसाकडे मागावं लागत असतंय, आणि तो मागितलंच म्हणजे आम्ही देणार. मला हित पाहिजे होत. सांग काय पाहिजे? नारायण म्हणले काय नाही, माझी अशी इच्छा आहे, माझ्या हातान तू मराव. आता एवढ्या आयटीत म्हणले होते वर माग, तसाच तूच म्हणावं लागलं ना. पण थांब म्हणले, दोघांनी भावाभावाने विचार केला. म्हणले आपण फसलोत पण तरी सुद्धा म्हणले ह्याच्यात आपण सुटायचं. म्हणजे काय हरकत नाही, म्हणजे तुमच्या हाताने आम्ही मरू, पण आमची एक गाठ आहे. आम्ही ज्या जागेवर मरू ती जागा ठोस पाहिजे. आम्ही पाण्यात मारणार. चौकर पाणीच होत ना. नारायण म्हणले तथास्तु. आणि मरणाचं वर प्राप्त झाल्याच्या बरोबर नारायणांनी आपला देह विशाल केला. 2 जांघ्यांच्या वरती 2 असुर घेतले, आणि आपल्या गधेच्या प्रहाने 2 असुरांना मारून टाकले. जगदंबा माता की. त्या 2 असुरांचं मेध धरित्रीच्या वरती पसरलं, आणि तेव्हापासून या धरित्रीला नाव पडलं मेदिनी. असुराचं मेध पडल्याच्या कारणाने या धरित्रीची जी माती आहे तिला अभक्ष म्हणलं जातं. ती खाल्ली जात नाही, व्रज रज सोडता. कारण दिव्य धाम ते काही या लोकीचं धाम नाही. याला मेदिन असं नाव आहे. त्यामुळं कुठल्याही साधकाने साधना करण्याकरता बसण्याच्यासाठी
खाली भुईला बसत जाऊ, आसनाच्या वरती बसत जावं. शक्यतो साधनेचा आपला आपला आसन असावं आणि ते पवित्र असावं महाराज. त्यामुळे अशी ही मेदिनी आणि या मधु आणि कैठब या दोन दैत्यांचा माता भवानीने स्वतःच्या इच्छेनं संहार केला. या देखील कृष्णाचं उत्तर देऊन त्यानंतर विचारलं ही आदिशक्ती माता परंबा जगदंबा यांच्या साधनेनं व्यासांचा जो मुख्य भाग होता तो म्हणजे त्यांना पुत्रप्राप्ती, त्याच काय झालं ते सांगा. बरोबर, हा लगेच सांगायला सुरुवात करा. नारदाने एवढं सांगितल्याच्या नंतर मग सुजी म्हणाले व्यासांनी भगवान शंकराची आराधना केली आणि शंकराची आराधना केल्याच्या नंतर एका दिव्य पुत्राचा जन्म झाला आणि तो पुत्र म्हणजे शुकाचा आहे. बामणाशी पोर एका पुत्र, एका खेळाशी भेट. एवढे ज्ञानी होते महाराज, जन्मताच ज्ञानी होते, जन्मताच. कशामुळं? आदिशक्तीला भगवान शंकर ज्ञान सांगत होते. आता काही लोकांचं मत असे आदिशक्तीला झोप लागली आणि देव ज्ञान सांगत होते आणि मग हे या पोपटाच्या पिल्याने ऐकले आणि मग ते कोण होतं ते हुंकार द्यायचा बंद झाला. सांगण्याची ट्युनिंग अशी असते की आदिशक्ती म्हणजे निवळच. आता तेच म्हणते ते ऐकत असताना आदिशक्तीला झोप लागली. पहिलेच माहिती स्वतः झोप लागत नाही तर का डोळे वाटरून बघन पाहिजे. उघडच उत्तरच तिथं दडलेलं आहे. एक पिक्चर तुम्ही किती वारे बघा, बरोबर आहे ना. आदिशक्तीला झोप माहितीच आहे ना, पण सांगायला कशासाठी लावलं? मला सांगितलं, मला जर सांग म्हणलं नाही तरी दादापा कुणाला सांगायचा नाही. बर तरी बी अटी होते महाराज, कोण आहे का जवळ बघ, कोण नाही, अशा ठिकाणी घेऊन जायचं. त्यांनी सांगायला सुरुवात केली की आदिशक्तीने आपला शांत सुख आहे तुझी आणि ऐकली. आपल्या ऐकण्यात असं द्वंद्व आहे फक्त. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचन तयाचा मुख्य शिष्य इकडे एक परंपरा आहे आणि ही एक परंपरा. आणि ते पोपटाचं पिल्लू भगवान शंकराने त्रिशूळ फेकला आणि फेकल्याच्या नंतर या व्यासांच्या पत्नी जांभळी देत होती म्हणे आणि त्यांच्या उदरामध्ये जाऊन बसली. ज्ञानी असल्याच्या कारणानं आणि भगवंताचे अंश स्वरूप अवतार असल्याच्या कारणानं, परमहंस असल्याच्या कारणाने या माया जनित सृष्टीमध्ये येण्याची इच्छा नाही, परंतु पित्याच्या आग्रहास्तव यावं लागलं आणि आल्याच्या बरोबर जंगलाचा रस्ता धरला, पळू लागले. आणि पळत असताना मागून हे तपश्चर्याने मिळालेलं पोरग भगवान शंकराचे. तुम्ही आम्ही नवस करतो असं काय नाही, तपश्चर्या केलेलीच आहे महाराज व्यासांनी सुद्धा पुत्र मिळावा म्हणून. त्यांना सुद्धा त्यांच्या मनासारखा भेटलाय असं नाही. ते पळायला महाराज पुढं. व्यासांची काय इच्छा होती, त्यांनी लग्न करावं, मग मला नातरुंड होते, मग मी त्यांना खेळवावं. कारण इच्छाच काय होती, त्या पोपटाच्या पिलाला ते पोपट आणि ते मैना काय म्हणते ते चारा आणून घालत होत आणि मला सुद्धा ते सुख मिळावं म्हणून तपश्चर्या केली. ही जन्माला आलं तीच पळून गेलं. बरोबर आहे. आपल्याच्यानं नाही ऐकलं म्हणजे काय नाही, अवघड गोष्ट नाही मला. ते ऐकतच नसते म्हणून तर त्यांना लेकरं माहित असते. बरोबर आहे का? तसंच असते ती सगळ्याची. आपण तरी कुठं ऐकलं आपल्या आई बापात?
जसं जसं त्यांच्या डोक्यात होतं आपण तसं तसं केलंय का? नाही, कुणीच नसते करीत. जावे त्याच्या वंशात तेव्हा. बरोबर आहे का? तू तरी शिक, तुला काय बोख खालता काय नाही. बरोबर, याची आपली अपेक्षा असते, चलत असते ती. हे पुढे गेलत आणि पुढे गेल्याच्या बरोबर हे मागून धावू लागले. अरे शुका थांब, पुत्रे तन्मय तया तरु म्हणजे वृक्ष आवाज द्यायचे, ह्यांनी शुकाला आवाज द्यायची आणि वृक्षांनी हो म्हणायचं. असे सर्व भूत हृदयाच्या आतमध्ये एकाकार झालेल्या व्यासांना माझा नमस्कार असतो. सर्व भूत मी मानत असतो त्या भागवतामध्ये. ह्या असं ते पळत पळत असताना आले माघारी. कवर पळत असते माणूस. विचार केला काय करावं लागेल. श्रीमद भागवताची निर्मिती केली, आपल्या आश्रमामध्ये बोलवून घेतलं. नाजी लावून आणत असतात ना लेकर बाहेर गेलेले चॉकलेट देऊ म्हणून, घरी चल. तस परमहंसांचं साधन म्हणजे श्रीमद भागवत. त्याचे श्लोक ऐकवले आणि आश्रमात बोलवून घेतलं. आश्रमात बोलविल्याबरोबर पहिल्यांदा भागवत शिकविलं आणि शिकविल्यावर पुन्हा भाषा बदलली महाराज यासाठी. लग्न केल्यावर परमार्थ करता येते, जमत असते ती दोन्ही करून. मी नाही का केलं बघ बर तू. मोठमोठ्या साधूंनी ऋषींनी सुद्धा लग्न केले, त्यांना बी लेकर आहेत, पुन्हा बी देव देव आपल्या भाषेत सांगलो, पुन्हा सुद्धा देव देव करता येत असतो. सारखं तीच करून जमतय का? असं म्हणलं शुकाचार्यांनी म्हणायचं. मग कसं असते तर एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही. एक तर संसार करावा, नसता मग परमार्थ करावा. दोन्ही पैकी कोणतं बी एक करावं. व्यासांनी मनावर तसं नसतंय. परमार्थ करीत करीत संसार करावा. व्यासांनी बरोबर बोलले होते, परमार्थ करीत करीत संसार करावा. आपले काय म्हणते, संसार करीत करीत देव देव करावा लागत. ती थोडं बघावं लागत असतंय. वापसा नसेल त्या दिवशी मग टाळ फुटायची असते. तर आपलं म्हणजे संसार करीत करीत आपलं परमार्थ जवळ जमन तवा आपलं करायचा असतो. मग ही देवाचीच आहे का नाही सृष्टी, मग तिचा विस्तार कसा होईल? पर आपल्या कोशी झाला एकटे कोशी, मग तिचा विस्तार कसा होईल? लय ज्ञान सांगते महाराज. असं सगळं ज्ञान सांगू लागले की शुकाचार्यांनी आडवं का. बरं शुका, तुझं म्हणणंच काय? म्हणणं एकच आहे म्हणे, मी संसार व्यसनाच्या मध्ये पडणार नाही म्हणजे पडणार नाही म्हणजे पडणार. पण नको बोलू, माझं एक ऐकतोस का? काय तू फिरून येतोस का? फिरून मी तुला तिकीट काढून देतो. मला काय घ्यायचं नाही तिकीट, माझा पाहिजे तो. कुठं जायचं सांगा, जा मग तिकडे नेपाळला जनक राजाची भेट घेऊन. काय जा तर, माझे मित्र चलत जायचं होतं महाराज. सरस्वती नदी कुठे? इकडं बद्रिकाश्रमाच्या तिकडे, आणि इकडून या पाळच्या चलत तेवढं डोंगर ओलांडून. आता म्हणलंय म्हातारा तयार झाले ना, आपल्याला लग्न नाही करायचं, चला विषय तरी एकदाचा मिटेल. पण म्हणे कारण सांगा ना काय? तू जात नाही ना, मी विनाकारण जाणार. काय कारण आहे? व्यास म्हणले त्याच्यासारखा विरक्त महात्मा सध्या भूतलावर नाही, मग त्याच्याकडे जाऊन तू थोडं ज्ञान घ्यावं असं मला वाटतंय. काहीतरी शिकाय मिळन म्हणून जा. शिकायला मिळन म्हणल्याच्या नंतर लगे उठले महाराज. हे खऱ्या माणसाचं लक्ष.
मनुष्य शिकायला मिळालं म्हणलं कुठलं महाराज ते निघा. डोक्यात चक्कर असते ना. आता आपल्या वडिलांनी आपल्यासाठी गुरुजी नेमलाय, मग ती कसा असल, विरक्त असल. विरक्त तर म्हणल्याच्या नंतर मनातली मनात विचार, दाढी असायला पाहिजे, जटा असायला पाहिजेत, हो वलकल असायला पाहिजेत, खडावा असायला पाहिजे, एवढे लांबून पाठविले म्हणजे हा चांगलं झालं. माझ्या वडिलांना सद्बुद्धी भेटली, विरक्तेच्याकडे मला पाठविलंय, असता मला लग्नच करून बसलो होतो. एवढ्या वेळामध्ये असा विचार करीत करीत महाराज जनकपुरीची सीमा लागली आणि सीमा लागल्याच्या बरोबर आडविले दूतांनी. नमो नारायण, नमो नारायण. कुणाकडे आलात तुम्ही? महाराज जनकाकडे. दोन अर्थ का? शुकाचार्यांच्या डोक्यातला जो महाराज होता, दाढी जटा, पण ऐकणाऱ्यांनी जो ऐकलेला होता सम्राट जनक महाराज. बरोबर काय? दोघांना बी महाराज म्हणलं जातं ना. शुकाचार्यांच्या डोक्यात ते महाराजाचं चित्र वेगळं. हे म्हणले महाराज, आमचे महाराज आता शयन कक्षामध्ये आहेत, त्यांचा आराम झाल्याच्या नंतर आम्ही तुमची भेट घालून देऊ. महाराज शयन कक्षा? मला वाटलं महाराज म्हणजे कुटिया फिटिया आश्रम किश्रम असं तिथं सेवेकरी असतील महाराज, तसले महाराज शयन कक्षामध्ये. म्हणले कुठं झोपत? सोन्याच्या पांघरूण. काय मला म्हातारीने पाठवले म्हणलं असले ती बी शिकाय पाठवले म्हणे. मग ठीक आहे, तोपर्यंत मी वाट बघतो. थांबवाच वाटत नव्हतं महाराज त्यांना. लगे महागारी निघा म्हणलं. आता एवढ्या लांबून आलो चलत, वडिलांनी पाठवले, नेमका कसा दिसतोय ते तरी बघून जावं. थांबू का मी आमराईत? कशाला? महाराजांच्याकडे आला, आमच्या राजाचे तुम्ही अतिथी, आमराईत असतंय का? चला तुमची सोय करून देतो. अतिथी कक्षामध्ये लांबून अतिथी कक्ष बघितल्या बरोबर शुकाचार्य हजर. नका नका, मी तर बरं आमराईमध्ये. तिथं सोय केली महाराज. अशा पाल लावलं तंबू, आणि त्याच्यामध्ये असं दास दासी आणून ठेवल्या. यांच्या शेळी काढता तू यांच्या तळपायच्या म्हातारा फळं आणली, एक से एक सगळं. एक जण वारं घालाय. भानगड का? माझ्यासाठी का पोरगी बघून ठेवली? काय विषय काय? इतकी सेवा. बरं, जे नको तेच पुढे ना, जे नको ते पुढे. कथा आपल्याला सांगून जाते, भगवंताच्या मार्गाला चला, संसाराची सुख विघ्न म्हणून पुढे येतात, अष्टमहासिद्धी वळून जाते. भगवंताच्याकडे जात असताना, साधनेच्या मार्गाला जात असताना संसाराची सुख नको. लाथाडीला संसार, अहो लाथ मारली तरी माग येत महाराज. ते नको असत तरी सुद्धा पाठीमाग येत तो संसार. त्या अष्टमहासिद्धी संतांच्या दारामध्ये लोळून घेतात. आम्ही सिद्धीच्या पाठीमाग, संसाराच्या पाठीमाग लागतो. पुन्हा केल बी जात आहे, जर परमार्थ बी दुरावला जातो, आणि संसार तर कधी पूर्णच होत नसतो, तो अपूर्णच सोडून दिला महाराज. झाली का म्हणले झोप तुमच्या महाराजाची? बघा म्हणले अजून झोप झालेली नाही. मग काय करायचं? थोडा आराम करा म्हणे, आता झोप होती. एवढ्या वेळामध्ये दुसऱ्या दासीने आल्या, त्यांचे पाय चोपट. अजिबात हात लावायचा नाही.
ठीक आहे महाराज, फळ आहेत का मी तुम्हाला केळी सोलून दिली, ठेव म्हणलं ते तुला दिसना का तुला हा विरक्त महात्मा आहे आणि तू माझ्या सेवेच्या निघ आहे. संध्यादाशी हाकलून दिले महाराज. तेवढ्यात लगे एकाने महाराज आपण स्नान करू. तोपर्यंत महाराज जागे होते. 5 मिनिटात महाराज जागे होते. लगे 10व्या मिनिटात आरती होती. का काळजीच करू नका. एवढ्या वेळामध्ये दिव्य असं स्नानाला पाणी ठेवलं महाराज. लांबून आले दिसतात. उकळतं पाणी त्याच्यामध्ये हात तर उठणं लावलं महाराज. असा राग यायचा, काय करावं आता, लयच अडकली झालं. स्नान घातलं आणि घातल्याच्या नंतर मग जनकाला निरोप. महाराज शुकाचार्य तुम्हाला भेटण्याच्या करता आले. हो का? त्यांना म्हणावं जे आणलंय ते टाकून द्या. मी विरक्त महात्म्या सगट बोलत असतो. संसारिकाच्या सगट मला बोलायला वेळ नाही. म्हणले असंच असं सांगायचं, शब्द सुद्धा गाळायचा ना. गेलो महाराज ते आगे मोहळाला खवळा. उठलं का ते? उठलं. भेटायचं नाही म्हणले भेटत मी. का? ते म्हणलेत मी विरक्त महात्म्यांना भेटत असतो, संसारिकाच्या सोबत भेटाय मला वेळ नाही. तुमच्या सोबत जे आणलंय त्याचा त्याग करायचा मध्ये यायचं. आणलंय त्या काय मी काय चाललेलं नाही. राजाच्या दारामध्ये मोकळ्या हाताने जाऊन म्हणून योग्य राख आणली होती. घेत म्हणत बरं म्हण सांग टाकून गेलं महाराज. माझं महाराज हो का माझं तोंड अख्ख पांढर तोड केलं म्हणजे राख आणली टाकून दिलं. विरक्त्यासोबत भेटतो रे मी. गेलो महाराज. तुम्हीच आंघोळ घातली ना मला. शेवटी एकमेव लंगोटी ती बी फुलाची लावली, तुडून टाकली. दिगंबर झाले. आता तरी सांग. परत तोच निरोप. शुकाचार्य होते ती. ज्या देहाला शुक म्हणतात तो शुक आलाय. मी आणि माझे संन्यासी कोणाला म्हणावं? माऊलीने सांगितलं ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझं या 2 गोष्टी राहिल्या नाहीत, तो जीनच्या पॅन्टीवर असला तरी सुद्धा संन्यासी. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझं ह्या 2 शब्द राहिलेत, त्यानं कपडेच नाही, तो स्वतः जरी भगवा झाला पेंट लावून तरी त्याला संन्यासी म्हणता येणार नाही. का म्हणता येणार नाही? कारण त्याच्या अंतःकरणापासून अजून माया गेलेली नाही महाराज. माया जाणं म्हणजे मीपणाचा लोप होणं, भगवत स्वरूप होणं, येणारा प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भगवत दर्शन होणं, याला संन्यासी म्हणत असतो. बाकी काही नाही. घर बांधलं नाही, मठ बांधून ठेवलं. नेमकं काय बांधायला ठेवलं तुम्ही? एक पोरग सांभाळाय जड होतं, 500 शिष्य करून ठेवले. या कारणच थांबरच होता. एक संसार स्वतःचा सुखाचा करणं झालं नाही महाराज, आणि जगाचा संसार सुखाचा करायला निघाला. अलग लक्षामध्ये यज्ञानाम जप यज्ञोस्मी. भगवान स्वतः म्हणतात यज्ञामध्ये नाम जप रूपी यज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ. ज्या साधूचा अखंड नाम संकीर्तनाचा यज्ञ चालू असतो, तो साधू जगाच्या समोर पावती टाकू शकत नाही. जगाला देण्याच्यासाठी ज्याचं जीवन जातं त्याला साधू म्हणतात. इथे उपकाराच्याच साठी आले घर जावे. इथे जगाला देण्याच्यासाठी जो येतो त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात, त्याला महात्मा म्हणतात. त्याला दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही. संकल्प मात्रेनं जगताच्या आतमध्ये तो सहज कल्याण करू शकतो. सहज विरक्तता आणि संसारामध्ये राहून देखील विरक्त कसं राहता येतं हे शिकवण्याच्या करता शुकाचार्यांना वेदव्यासांनी जनकाच्या दारामध्ये पाठवलं. जनकांनी आतमध्ये बोलवून घेतलं आणि बोलवल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये दिव्य संवाद सुरू झाला.
तो दिव्य संवाद उद्या ऐकायचा का पुढची कथा ऐकायची तुमच्या मनात. पुंडलिक वरती पंढरीनाथ भगवान